ठाकरेंच्या या विजयी मेळाव्यासाठी नाशिकहून देखील कार्यकर्ते आता रवाना झालेत। राज्यभरातून शिवसेना मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे येत आहेत असं चित्र आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, आपण पाहतोय सर्वच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, त्याचबरोबर सर्वच मराठी नागरिकांमध्ये देखील उत्साह आहे। नाशिकमधून कशा प्रकारे तयारी सुरू आहे, किती कार्यकर्ते निघालेत? श्रुती, आजचा विजयी मेळावा यशस्वी करण्यासाठी नाशिकहून शेकडोच्या संख्येने शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मुंबईकडे निघत आहेत। आपण बघतोय मनसेचं राजगड कार्यालय, त्याच्या बाहेर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। मोठा उत्साह या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। तुम्ही सगळे आता मुंबईला निघालेला आहात, काय भावना आहेत, काय उत्साह? खरं तर राजसाहेबांनी जो या हिंदी सक्तीच्या विरोधात जो आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस एकवटला आणि त्याचं प्रतीक म्हणून राज्य शासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागला, त्याचा हा विजय मेळावा आहे। त्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील मराठी माणसं म्हणून या ठिकाणी या मेळाव्याला जात आहोत आणि सर्व आनंदाचं वातावरण आहे। याच्या पुढे अशी जर राज्य सरकार कुठल्याही प्रकारची जर सक्ती लावणार असेल आणि काही असा प्रयत्न करणार असेल महाराष्ट्र दृष्टी सरकार, तर त्यांना वेळोवेळी मराठी माणूस म्हणून आम्ही नक्कीच प्रत्युत्तर देऊ। राजसाहेबांनी आवाज उठवला, त्यानंतर GR मागे घेतला। आजचा दिवस किती महत्वाचा आहे तुम्हा सर्वांसाठी? आजचा दिवस म्हणजे गेल्या 25 वर्षापासून आपण पूर्ण महाराष्ट्र त्या गोष्टीची वाट पाहत होता का दोघं बंधू हे सोबत आले पाहिजे। एक महाराष्ट्रासाठी एक नवी दिशा राहणार आहे। हे सत्ताधारी पक्ष आहे, फोडाफोडीचं राजकारण करून ते इकडे तिकडे घेत आहे, त्यांच्यासाठी हात चपराक असेल। दोघं बंधू हे महाराष्ट्र धुवून काढतील। युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे, काय तुमची अपेक्षा आहे? नक्कीच जे दशकांपासून आम्ही वाट बघत होतो, दोघं ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे, तर आज सुवर्ण क्षण आहे। आम्हाला नक्कीच युवा पिढी म्हणून आनंद आहे का दोघं ठाकरे बंधू एका मंचावर उपस्थित राहून त्यांचं अमृत आणि आम्हाला ऐकायला मिळेल। काय अपेक्षा आहे दोघं ठाकरे बंधूंकडे? महाराष्ट्र सुजलाम सुफलाम पूर्वीसारखा होईन अशी एक अपेक्षा आहे आणि गुजरातच्या गुलामांना नक्कीच धडकी भरेल असा क्षण आहे। आपण बघतोय मोठा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये आहे। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत। कोणी गुजरातचा विषय इथे घेत आहे, तर कोणी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही संपूर्ण राज्याची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आज पूर्ण होत आहे। अशा प्रतिक्रिया होत आहेत। अजून कार्यकर्ते जमत आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येने नाशिकहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आता मुंबईकडे रवाना होत आहेत। नक्कीच मुकुल, या संदर्भात वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।